नमस्कार. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण जगत असताना विविध पैलूंनी आपलं व्यक्तिमत्व बहरत असतं आणि आपण जगण्याचा एक दुर्दम्य आशावाद मनामध्ये ठेवतो. मंडळी, या जगामध्ये मोठं होण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. पण आपल्यामध्ये काय दडलं किंवा कोणतं पॅशन आपल्यामध्ये आहे आणि त्या दृष्टीनं आपण कोणता प्रयत्नवाद करायला पाहिजे याचं मार्गदर्शन आपल्याला कधी-कधी होत नाही. आपल्या आतून कोणती हाक बाहेर येते किंवा आपल्यामध्ये काय दडलंय किंवा ते ओळखण्याची प्रक्रिया आपण कशी पार पाडली पाहिजे आणि आपल्याला स्वतःला कसं अभिव्यक्त केलं पाहिजे, या अनुषंगानं आपला प्रयत्न सदोदित चालू असतो. मूलतः ग्रामीण भागामध्ये बरेचसे युवक असतात, बऱ्याचशा युवती असतात, वयस्कर माणसं असतात, 18 वर्षाच्या पुढीलसुद्धा बरीचशी मंडळी असते. त्यांना आपल्यातलं काहीतरी बाहेर फेकण्याची कला त्यांच्यामध्ये असते, परंतु व्यासपीठ त्यांना सापडत नाही. या अनुषंगानं मला तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे की जगामध्ये यूट्यूब हे एक फार मोठं व्यासपीठ निर्माण झालेलं आहे. आपल्याला आपल्यातलं काय दडलेलं आहे ते बाहेर फेकण्याची कला आपण या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती बाहेर फेकू शकतो. आपल्यामध्ये काय दडलंय, काय आपल्याला ईश्वरानं संकेत दिलेला आहे किंवा आपल्यामध्ये काय घडवलेलं आहे ते बाहेर फेकण्यासाठी यूट्यूब हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी फार मोठा प्लॅटफॉर्म आहे. आणि त्या प्लॅटफॉर्मवर जर आपण उतरलो तर कुणाला उत्तम स्वयंपाक करता येत असेल, एखाद्या महिलेला, तिला खूप त्या ठिकाणी त्या घरामध्ये त्या परिसरामध्ये तिचं नाव असेल, परंतु तिला प्लॅटफॉर्म नाही. तीच महिला जर त्या यूट्यूबच्या माध्यमातून तिचे पाककृती जर का ती त्या ठिकाणी दाखवायला लागली तर ती कदाचित जगविख्यात होईल. एखाद्या मुलाला, तो सुशिक्षित आहे पण बेरोजगार आहे, त्याचं उत्तम शिक्षण झालेलं आहे, MSc मॅथ आहे, त्याला मॅथ चांगलं जमतं, तर विद्यार्थ्यांना तो ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून उत्तम प्रकारे शिकवू शकतो. अशा विविध कला आहेत प्रत्येकामध्ये. त्या अभिव्यक्त करण्याची आपल्याला जी कला आपल्यामध्ये आहे ती अभिव्यक्त करण्याचा प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या माध्यमातून आपण उत्तमरित्या या समाजासमोर येऊ शकतो आणि या समाजाशी एकरूप होऊ शकतो आणि या समाजाला गतिशील करू शकतो. आपल्याला ज्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये असतात त्या अडचणींवर मात करून आपण यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी साकार करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कृषीमध्ये किंवा शेतीमध्ये वेगवेगळे प्रकार आपण कसे राबवायचे, कोणी कोणी वेगवेगळे त्या ठिकाणी प्रयोग करत असतात. ते प्रयोग त्यांच्यापुरते माहिती असतात त्यांना, परंतु इतरत्र त्याची माहिती व्हावी, इतर लोकांना तो संदेश जावा आणि त्या माध्यमातून त्या शेतीच्या प्रकारामध्ये आपण सुद्धा वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी तसे प्रयोग करावेत. हा सुद्धा एक प्लॅटफॉर्म आहे एका शेतकऱ्यासाठी, एका उद्योजकासाठी, एका विद्यार्थ्यासाठी, एका महिलेसाठी, एका युवतीसाठी, युवकांसाठी फार मोठा प्लॅटफॉर्म. सध्या लाखो करोडो लोक यूट्यूबवरती त्या ठिकाणी प्रयत्नवाद त्यांचा चालू आहे. काही लोकांना त्या ठिकाणी सक्सेस मिळतं, परंतु सक्सेस म्हणजे आपल्याला पैसा आला म्हणजे सक्सेस का? नाही. तुमच्या या प्रयत्नातून तुम्ही एखादी कृती त्या ठिकाणी सादर केली, कदाचित त्या कृतीतून बऱ्याचशा लोकांना त्या ठिकाणी प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतून त्या ठिकाणी अनेक युवक त्या ठिकाणी उभे राहतात आणि आपला प्रयत्नवाद चालू करून किंवा ती गोष्ट साध्य करून एक वेगळ्या उंचीवरती जाण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आपल्यासाठी म्हणण्यापेक्षा सगळ्या समाजासाठी, समाजातील प्रत्येक घटकासाठी आरोग्यविषयक काही समस्या असतील, काही लोक त्या वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी सोडवत असतील, तर त्यासाठी सुद्धा हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी आहे आणि समाजासाठी सुद्धा उपयोगी आहे. मुलींच्या समस्या असतील, मुलांच्या समस्या असतील, वयस्कर लोकांच्या समस्या असतील, अशा समस्या कुठेतरी एखाद्या व्यासपीठावरती मांडण्याचा एक मूर्तिमंत सध्या प्रतीक आपल्याला दिसतोय, ते म्हणजे यूट्यूब. या यूट्यूबच्या माध्यमातून आपण या जगाशी कनेक्ट होऊ शकतो आणि कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी अभिव्यक्त व्हायचं आहे, पण अभिव्यक्त होण्यासाठी कोणतंच व्यासपीठ कधी-कधी उपलब्ध राहत नाही आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी व्यक्त होऊ शकतो. आपल्या मनातल्या कल्पना, हृदयात असलेल्या भावभावनांना आपण त्या ठिकाणी मोकळं करू शकतो आणि या समाजाला एक उत्तम संदेश देऊ शकतो किंवा या समाज निर्मितीमध्ये, समाजाच्या जडणघडणीमध्ये यूट्यूब हे फार मोठं माध्यम या काळामध्ये मोठं माध्यम आहे आणि येऊ घातलेल्या काळामध्येही सुद्धा फार मोठा आशेच्या किरण या ठिकाणी यूट्यूबकडं पाहून मला म्हणावंसं वाटतं की आणि नोकऱ्या 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 किती नोकऱ्या शासन आपल्याला देणार आणि आपण किती लोकांना त्या प्राप्त होतील, सगळ्यांनाच प्राप्त होतील अशातला भाग नाही. परंतु
सुशिक्षित बेरोजगारांनी अशा काही कृत्या काढाव्यात, आपल्या मनामध्ये काय काय संवेदना निर्माण झालेल्या आहेत त्या अभिव्यक्त कराव्यात, त्यातून मोठं होण्याचा प्रयत्न करावा. जे आपल्याला जमतं, जे आपलं पोटेन्शियल आहे ते त्या ठिकाणी व्यक्त करावं आणि मोठं व्हावं. त्यासाठी हा यूट्यूब फार मोठा प्लॅटफॉर्म आहे, ज्याची सर्व समाज घटकांनी याचा वापर करावा आणि मोठं होण्यासाठी आपण या ठिकाणी मैदानात उतरावं. एवढं आवाहन मी ज्यांच्यामध्ये जे गट्स बसलेले आहेत किंवा जन्मतः त्यांच्यामध्ये ते गट्स आहेत किंवा त्यांना वाटतं की आपण काहीतरी या आपल्या जीवनामध्ये व्यक्त होण्यासाठी करावं, आपली कलाकृती त्या ठिकाणी सादर करावी, आपल्या जीवनाचा, आपल्या व्यक्तिमत्वाचा कसा विकास होईल या दृष्टीनं त्या ठिकाणी आपण साकार व्हावं, असं माझं या समाजाला आवाहन आहे. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे आपल्या जीवनाचा भाग म्हणजे व्यापून टाकणारा प्लॅटफॉर्म आहे. उगाचच आपण मोबाईलवरती खेळत बसतो, किती वेळ आपला त्या ठिकाणी जातो, परंतु त्याच माध्यमातून जर आपण काही कृती जर त्या ठिकाणी केल्या तर ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं ठरेल. नमस्कार.